हॅलो मैत्रिणींनो, द ज्वेलरी गॅलरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण मराठमोळी अशी मोती नथ बघणार आहोत. त्यासाठी मी एक इथं 18 गेज वायर घेतली आहे. तिला एक कर शेप देऊन घेतला आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे तिला कर शेप दिला आहे. आपल्याला जेणेकरून ती नाकात बसेल, हलणार नाही, त्यासाठी तो शेप एकदम व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथं ग्रीन असा ड्रॉप शेप घेतला आहे. छोटी साईज घेतली आहे त्याची, कारण इथं आपण छोटी नथ बनवत आहोत. छोटी नथ पण छान अशी सुंदर अशी आपण ही नथ बनवणार आहोत. त्यासाठी मी छोटा ड्रॉप शेप घेतला आहे, ग्रीन कलरचा घेतला आहे. त्यानंतर तो मी 18 गेज वायरमधनं टाकून घेतला आहे. त्याला सगळ्या साईडने होल असतात, त्या एका होलमधनं मी टाकून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकला आहे. तो अशा प्रकारे टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला त्यासाठी फिक्स करण्यासाठी फिक्सिंग वायर टाकून घ्यायची. ती फिक्सिंग वायर त्याला रॅप केल्यानंतर फिक्सिंग वायर आपलं नथ फिक्स करायचं काम करते. ती जितकी टाईट खेचू आपण तितकी आपली नथ फिनिशिंगमध्ये दिसते. त्यानंतर मी त्यात एक व्हाईट मोती आणि गोल्डन मनी टाकून ते पॅक केलं आहे. व्हाईट आणि गोल्डन मनी ड्रॉप शेपच्या बाजूनी येतील इतके मी टाकून घेतले आणि त्यानंतर ते मी एक एक करून त्या ड्रॉप शेपला फिक्स केले. एका ड्रॉपसाठी साधारण 7 ते 8 मोती 0 साईजचे लागतात. त्याने ती भरगच्च दिसते नथ. जर आपण ते जरा लांब लांब टाकले तर ती नथ रिकामी दिसते, म्हणून आपण ते जरा जवळ टाकून घेतोय. त्यानंतर मी बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे ते फिक्स केले. पूर्ण ड्रॉप शेपला शेवटपर्यंत ते फिक्स केले की जेणेकरून ते हलणार नाही आणि आपली नथ खूप सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता मी इथं कशा प्रकारे ते पॅक केलेत. बघू शकताय. त्यानंतर आपण त्याला असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आणि ड्रॉप शेप कुंदनच्या बाजूने व्यवस्थित ते पॅक होतील असे, आणि तो आपली जी फिक्स केलेली ती तार पण जास्त दिसणार नाही किंवा ते सैल राहणार नाही याची काळजी घ्यायची. नाही तर मग ती नथ घालताना नाकात घातली की ती हालत राहते. त्यासाठी आपल्याला खूप खेचून पॅक करायचं आहे. आणि तो प्रत्येक मनीच्या मधून ती फिक्सिंग तार टाकून तो प्रत्येक मनी ड्रॉप शेपला आपल्याला फिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकता फिक्स केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसतं. त्याचा लूक बघू शकता. आताच त्याला नथीचा गेटअप आल्यासारखं दिसतंय. अजून आपली नथ तर बाकीच आहे. बघा अशा प्रकारे दिसतंय. आता हे पॅक करून झाल्यानंतर ती फिक्सिंग वायर तशीच राहू द्यायची आहे. नंतर ती आपल्या बेस वायरला तिला रॅप करायचे 2 ते 3 वेळा. 2 ते 3 वेळा तिला रॅप करून घेतल्यानंतर आपण पुन्हा 4 मोती होऊन त्याचं एक फ्लॉवर बनवून घेणार आहे खालच्या बाजूने. बघा खालच्या बाजूने मी अशा प्रकारे त्याला 4 मणी होऊन फ्लॉवर बनवून घेतलं आहे. त्या फ्लॉवर बनवल्यानंतर त्यात आपल्याला एक ग्रीन क्रिस्टल किंवा रेड क्रिस्टल जो आपल्याला आवडेल तसा क्रिस्टल टाकू शकतो आपण. इथे मी छोटी साईजचा क्रिस्टल घेतला आहे. ते फूल अशा प्रकारे बनवून घेतलं. बघू शकता मी कशा प्रकारे रॅप करते आणि त्या रॅप केलेल्या मण्याच्या आतमधून मी फिक्सिंग वायर टाकून त्यात एक क्रिस्टल टाकणार आहे.
बघू शकता तुम्ही. आता हे फ्लॉवर बनवून झाले. त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला फिक्सिंग वायर टाकून एक क्रिस्टल टाकायचा आहे. इथे मी छोटासा ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतला आणि तो त्याच्यातनं पास करून घेतला. तुम्ही बघू शकता ते फ्लॉवर अजून सुंदर दिसतंय. तुम्ही इथे रेड कलरचाही क्रिस्टल घेऊ शकताय, पण मग मी इथे मला आवडला म्हणून मी ग्रीन कलरचा छोटा क्रिस्टल घेतला आहे. तुम्ही तर रेड घेतला तरी चालते, कॉम्बिनेशन छान दिसतं ते पण. त्यानंतर मी एक 1 mm हे आपण वरती 1 mmचे बीट्स वापरलेत व्हाईट. तर मी इथं 2 mmचा एक मोती घेतला आणि तो त्या फिक्सिंग तारमधनं ओवून घेतला. त्यानंतर रेड कलरचा क्रिस्टल पण घेतला आणि तो फिक्सिंग तारमधनं डायरेक्ट बेस वायरमधनं डायरेक्ट ओवून घेतला. त्यानंतर ते फिक्सिंग वायरने दोन्ही मोती फिक्स केले आणि तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्याला आत्तापासूनच नथीचा शेप द्यायला सुरुवात करते, जेणेकरून आपलं काम फिनिशिंगमध्ये दिसेल आणि छान दिसेल. ते आता आपली नथ तयार झाली आहे. आता मी तिला नथीचा शेप देऊन घेते आणि उरलेली बेस वायर आपल्याला कट करायची आहे. बघू शकता आपली नथ किती सुंदर दिसते आणि खूप छोटी झाली आहे ती, इतकी नाजूक छान दिसते. बऱ्याच बायकांची अशी डिमांड असते की नाही मला छोटीच पाहिजे, मला मोठी नथ चांगली दिसत नाही किंवा मला माझी छोटीच नथ आवडते. असं असेल तर अशा कस्टमरला आपण हे सांगू शकतो की हो मी छोटी नथ तुमच्यासाठी बनवू शकते आणि छान बनवून देते. तर तुम्ही ट्राय करा अशी नथ बनवण्यासाठी आणि मला कमेंट्समध्ये सांगा माझी बनवलेली नथ कशी वाटली म्हणून. बघा आता ही पूर्ण तयार झालेली नथ आपण मी अशा प्रकारे तिला नथीचा शेप देऊन घेतल्यानंतर उरलेली बेस वायर आपण ती कट करून टाकून त्याला असा गोल शेप देऊन घेऊया, जेणेकरून आपली नथ आपल्या नाकात व्यवस्थित बसेल. कितीही आपण हललो तरी ती नथ पडणार नाही, असा तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि जेणेकरून ती नाकात टोचणार नाही याचीही काळजी घ्यायची. अशा प्रकारे आपली नथ बनवून पूर्ण झाली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशी नथ तयार करून बघायलाही विसरू नका. बघा आपली नथ पूर्ण झाली आहे. तयार झाल्यानंतर नथीचा लुक बघा किती सुंदर दिसते ती नथ. काय तर मैत्रिणींना आवडली ना? चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन क्रिएशन सोबत. बाय.